अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आलाय। रुग्णालयातील प्रयोगशाळा विभाग प्रमुख डॉक्टर अमित शार यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। रुग्णालयात LSO पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार 2 ते 8 या ड्युटी दरम्यान डॉक्टर अमित शार यांनी महिलेला स्टोअर रूम मध्ये एकटीला बोलवलं, मात्र ती तिथं गेली नाही। त्यानंतर डॉक्टरांनी वारंवार फोन करून तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेतल्याचा आरोप आहे। यावेळी डॉक्टरांनी मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्यांनी आपल्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तसंच अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याचा आरोपही कर्मचाऱ्यानं केला आहे। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉक्टर अमित शार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेची सत्यता तपासणीसाठी रुग्णालयातील CCTV फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी पीडित महिला कर्मचारी आणि भीम ब्रिगेडकडून करण्यात आली। चे वरिष्ठ डॉक्टर अमित शार हे 7:30च्या दरम्यान लॅबमध्ये आले। त्या टाईमला त्यांनी मला विचारपूस केली, तर त्यावेळी मला थोडासा मद्यपानाचा त्यांचा भास झाला, त्यामुळे मी खूप घाबरून होती। त्यांनी मला पूर्ण प्रयोगशाळेचे डिपार्टमेंट तांत्रिक सगळ्या गोष्टी विचारण्याच्या बहाण्याने स्टोअरकडे घेऊन गेले। तिकडे त्यांची मला खूप भीती वाटली असता मी परत लॅबमध्ये आली। त्यानंतर त्यांनी मला वारंवार कॉल करून तिकडे बोलवत होते, पण मी खूप घाबरून असल्यामुळे मी परत तिकडे गेली नाही। मी तिकडे गेली नसता ते परत लॅबमध्ये येऊन बसले, जिथे मला त्यांनी परत आवाज दिला, त्यांच्याजवळ बोलावलं, गोष्ट विचारला लॅबमधल्या। त्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये येण्यास खूप फोर्स केला। त्यांच्या कॅबिनमध्ये त्यावेळेस मी माझ्या एक सोबत टेक्निशियन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेली। त्यांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला।